ओ सर्वांना सादर नमस्तेजी. आर्य समाजचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावशाली होते. कल्पना करा, आजपासून 150-200 वर्षापूर्वी ची परिस्थिती कशी होती आणि लोक भावना म्हणा किंवा लोक जे विचार करत होते त्यांच्या लोकांच्या अनुकूल न बोलता सत्य ते बोलणं, प्रतिकूल म्हणून नाही, सत्य ते बोलण्यासाठी ते कधीही कुठेही घाबरत नव्हते. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल आजपर्यंत अनेक लोकांनी हिंदी भाषेमध्ये खूप काही लिहिलेलं म्हणजे बोललेलं आहे, व्हिडिओ झालेले आहेत. मी हा व्हिडिओ मुद्दाम मराठी भाषिक लोकांसाठीच करीत आहे. ते अत्यंत प्रभावशाली वक्ते होते. त्याचं एक उदाहरण मी आपल्यापुढे सांगत आहे. एक साधारण कल्पना अशी आहे लोकांमध्ये आज सुद्धा की आम्ही प्रचार करू शकलो नाहीत, आमचं मत मांडू शकलो नाहीत, आर्य समाजचे खरे विचार काय ते हे लोकांपर्यंत गेले नाहीत. ते काही असो, पण लोकांमध्ये एक अशी भावना आहे की आर्य समाज म्हणजे हे लोक मूर्तीपूजा करत नाहीत. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, आणि ते इथं म्हणतात की हे लोक मूर्तीपूजा करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हे लोक जात-पात मानत नाहीत. असे हे लोकांच्या भावनेच्या प्रतिकूल मत आर्य समाजचा प्रचार महर्षी दयानंद सरस्वती त्या काळामध्ये इतक्या प्रभावीपणे कसा केला असेल. वेदाचा मार्ग, सत्य मार्ग लोकांना कसा दाखवला असेल याच्याबद्दल पुण्यामध्ये त्यांची जी भाषणं झाली ते भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठ, भिडेवाडा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि इतर त्यांचे काही सहकारी यांच्या प्रयत्नाने त्यांची भाषणं झाली, ते लिहून सुद्धा ठेवली आहेत. त्या भाषणावर टिप्पणी करताना महाराष्ट्रातले आद्य साहित्यिक म्हणू किंवा त्यांच्याशी अत्यंत मानानं आदरानं बोलत आहे मी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी महर्षी दयानंद महाराज यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली आहे. ते भाषण द्यायला लागले. महर्षी दयानंद सरस्वतीचं भाषण आहे म्हटलं की लोक आवर्जून त्या ठिकाणी येत होते. लोकांची इतकी गर्दी राहायची की बसायला जागा राहायची नाही. इतकं दाटीवाटीने लोकांना जागा सहन करावं लागत होतं. त्यांचे निबंधमाला ह्या पुस्तकात पहा, त्यांच्याविषयी काय उद्गार काढलेले आहेत. महर्षी दयानंद सरस्वतीविषयी महाराष्ट्राचे थोर लेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर, आद्य निबंधकार म्हणून त्यांना मानतो आपण.
आणि तेच महर्षी दयानंद सरस्वती पुणे सोडून काही दिवसानंतर 4 महिन्यानंतर गेले. दुसऱ्याही व्याख्यात्यांनी त्यांचाच प्रयोग पुढे ठेवला किंवा त्यांच्याच त्या कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतूनच सांगत आहे मी, ते पुढे सुरू केले. तर व्याख्यानाला लोक अंथऱ्याला घेऊन यायचे आणि मस्त झोपून ऐकायचे. इतकी जागा मोकळी होती. तुलना करत नाही मी महर्षी दयानंद सरस्वती आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी किंवा दुसऱ्या कोण्या भाषणाविषयी वगैरे. पण महर्षी दयानंद सरस्वतीचं एक बोलण्याची पद्धत अशी होती की ते एक विनोद निर्माण करीत, चुटके सांगित, लोकांमध्ये खसखस पिकवित. तर त्यांची जी विनोदप्रियता होती महर्षी दयानंद सरस्वतीची, ती आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.